पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराज प्रोफाईल कंपनी विरोधी संघर्ष समिती मानगाव आणि परिसराच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू असून यावेळी विराज कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की विराज कंपनीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात जल, जमीन, हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। मान, वारांगडे आणि गुंदले परिसरातील ग्रामस्थांनी कंपनीचे विस्तारीकरण तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली आहे। तसेच प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांचा आज होणाऱ्या जनता दरबाराच्या माध्यमातून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। आज पालघर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून जनता दरबार हा आज आहे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नाईक साहेब हे नेहमीच असं म्हणतात की महाराष्ट्राची जनता दरबाराची प्रथा ही नाईक साहेबांनी सुरू केली आहे। तर आजच्या माध्यमातून हा जो पालघरातील हजारो स्थानिक भूमिपुत्र आणि पर्यावरणवादी जी लोक आहेत त्यांची जी मागणी आहे जनसुनावणीच्या माध्यमातून पण व्यक्त केली की हा विराज हा जो प्रकल्प आहे हा पर्यावरणाच्या सर्व कायद्याचं उल्लंघन करणारा आहे। रेड कॅटेगरी मधला असल्यामुळे जिकडे ग्रीन झोन आहे तिकडे हा रेड कॅटेगरीचा कारखाना होऊ नये याकरता आम्ही एकमुखी सर्वांनी मिळून आवाज उचललाय। त्यामुळे आम्ही हा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडेच्या दरबाराच्या बाहेर आम्ही बसलोय। जनता दरबार अर्थच सुरू आहे पण खरी जनता ही मागणी करते की कुठतरी हा प्रकल्प जो लोकांच्या विरोधातला आहे, पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास करणारा आहे, रेड कॅटेगरीतला आहे, नॉन एमआयडीसी झोन मधला आहे, सूर्या नदीच्या बाजूचा आहे, त्यांनी आजच्या जनता दरबाराच्या माध्यमातून रद्द झाल्याची घोषणा करावी तरच आम्ही असं समजू की या जनता दरबारामध्ये न्याय मिळतो। कारण जनता दरबार हे लोकांच्या तक्रार निवारणाचं केंद्र असतं। त्यामुळे आम्ही जनसुनावणीच्या माध्यमातून आमची तक्रार शासनापर्यंत 100% पोहोचवली आहे। त्या जनताच्या दरबारामध्ये पालकमंत्र्यांनी जे जिल्ह्याचे पालक आहेत त्या जिल्ह्यातले जी आमची मुलं आहोत स्थानिक जनता त्यांनी पालकांनी त्याचं ऐकावं आणि विराजचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी आणि जनतेसोबत असल्याचंही जाहीर करावं। आम्ही त्यांचं अभिनंदन करू आणि म्हणूनच आजचं हे धरणं आंदोलन आहे आणि ही आमची मागणी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणजेच गणेश नाईक साहेबांकडे आहे। आपल्याला वाटतं का पालकमंत्री आपल्याला न्याय देतील आणि न्याय नाही मिळाला तर काय पुढची पावलं? आता नाईक साहेब हे खूप वरिष्ठ नेते आहेत, ते स्पष्ट बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत। त्यामुळे आज त्यांचा जो बाणा आहे तो आणि त्यांना ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या पढडीमधले आहेत। त्यामुळे आम्हाला वाटतं जिकडे अन्याय आहे तिकडे लाथ म्हणायची जी ही आहे जी म्हण आहे ती त्यांनी आजच्या कृतीतून दाखवावी अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि का म्हणून ठेवू नये। कारण शेवटी जनता दरबारातून काय अपेक्षित असतं लोकांना की जनतेच्या प्रश्नांचं प्रतिबिंब लोकांनी बोलण्यापेक्षा स्वतःहून उमटवलं पाहिजे। जनसुनावणीमध्ये 100% लोकांनी या विरोधामध्ये मत नोंदवले, सर्वांना माहिती आहे। जो प्रकल्प आहे हा एमआयडीसी मध्ये नाही, सर्वांना माहिती आहे। हा प्रकल्प सूर्या नदीच्या बाजूला सर्वांना माहिती आहे। मग वाट कोणाची बघायची आपण? विराजची? त्या विराज उद्योग समूह असं म्हणतो की आम्ही सर्वांना खिशात घातलंय, त्यांनी कोणाला त्यांनी खिशात घातलं नसेल त्या लोकांनी भूमिका घ्यावी आणि जनतेसोबत यावं आणि प्रकल्प रद्द करायची घोषणा करावी। आम्ही त्यांचं जाहीर अभिनंदन करू आणि पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे दाद मागण्याचा आमचा 100% नैतिक अधिकार आहे। कारण शासनाचे प्रमुख हे पालकमंत्री आहे। त्यामुळे आज त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे की आजच्या या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि त्यांच्या होत असलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी आज विराज प्रकल्प रद्द झाल्याचं जाहीर करावं आणि आम्ही जनतेसोबत असल्याचंही जाहीर करावं। न्याय नाही मिळालं तर काय पुढची पावलं? बघा, पुढची पावलं ही विराजच्या विरोधामध्ये उघडपणे समोर जातील। विराज कंपनी हे पूर्णपणे कायद्याचं उल्लंघन करून हे तारापूर एमआयडीसी मध्ये काम करते। तुम्हाला मी सांगतो की त्याच्या वाहनांपासून त्यांच्या पर्यावरणाच्या ऱ्हासापर्यंत म्हणजे प्रदूषण करण्यापर्यंत एकही गोष्ट त्याची ऍक्टिव्हिटी अशी नाही की विराजची की जी शासनाला अनुकूल आहे, नियमाचं पालन करणारी आहे। त्यामुळे जे मामाजी या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येऊन जनतेला न्याय देऊ असं म्हणतात आणि मी इकडचा लोकल आहे आणि मी लोकांना CSR देईन, मी काहीतरी आमिष देण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी त्यांची सगळी जी गोष्टी त्या खोट्या ठरलेल्या आहेत। कारण त्यांच्या मागच्या जनसुनावणीच्या वेळेला त्यांनी दिलेली ज्या घोषणा होत्या त्या सगळ्या खोट्या ठरलेल्या आहेत। पुढचं आमचं जे आंदोलन असेल ज्याप्रमाणे ते हेलिकॉप्टरचं जे पाते असतात पंख एखाद्या जर कमी पडलं तर त्याचं दुर्घटना होऊ शकते। तसं हे विराज उद्योग समूहाची जी दुर्घटना जी रोजच्या रोज सुरू आहे ती टाळायची असेल तर पुढचं आंदोलन वेळ पडली तर विराज कंपनीच्या मध्ये घुसून ही आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही आमची जी एकजूट आहे स्थानिकांची ती कायम ठेवून हा विराजचा उद्योग समूह हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार। विराज कंपनीच्या संदर्भात आम्हाला एकच सांगायचं आहे की
आम्ही इथे आमच्या हक्कासाठी आमचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत. आमची शेती वाचेल, आमचं निसर्ग वाचला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आहोत. आणि विराज कंपनी जर हुकुमशाहीने जर ह्या गोष्टी जर करत असतील, त्यांचा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न करत असतील, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि हा विराज कंपनीचा प्रोजेक्ट रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पालकमंत्र्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तर तुम्ही ह्या विराज कंपनीला मान ग्रामपंचायत मधून हद्दपार करा अशी आम्हाला एक तुम्हाला विनंती आहे. जर तुम्ही ही भूमिका मांडली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढंच मला सांगायचं.